सामान्य विज्ञान इयत्ता 8वी या पाठ्यपुस्तकातील लेसन नंबर 3 बल व दाब, फोर्स अँड प्रेशर या घटकाचा आपण अभ्यास करत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, मागील घटकामध्ये आपण न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन, कॉन्टॅक्ट अँड नॉन कॉन्टॅक्ट फोर्सेस, बॅलन्स्ड अँड अनबॅलन्स्ड फोर्सेस अँड इनर्शिया अँड देअर टाइप्स ऑफ इनर्शिया अशा 3 महत्त्वाच्या घटकांचा अभ्यास केला. या घटकामध्ये आपल्याला ॲटमॉस्फेरिक प्रेशर, वातावरणीय दाब, बायोंट फोर्स, प्लावक बल आणि आर्किमिडीज प्रिन्सिपल या 3 घटकांचा विस्तारित स्वरूपात अभ्यास करायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला हे माहिती आहे की पृथ्वीवर सर्व बाजूंनी हवेचं आवरण आहे आणि या हवेच्या आवरणालाच आपण वातावरण असं म्हणतो. पृथ्वीपासून किंवा पृथ्वीच्या पृष्ठभागापासून जवळजवळ 16 किलोमीटर उंचीपर्यंत हे वातावरण आहे आणि त्यापुढे जवळजवळ 400 किलोमीटरपर्यंत हे अतिशय विरळ स्वरूपात आहे आणि हवेमुळे निर्माण झालेल्या दाबाला आपण वातावरणीय दाब असे म्हणतो. आणि हाच हवेचा दाब म्हणजे वजन आणि पृष्ठभागाचे क्षेत्रफळ यांचे गुणोत्तर होय. विद्यार्थी मित्रांनो, समुद्र सपाटीपासून आपण जसजसं वर जाऊ तसतसा हवेचा दाब हा कमी होत जातो आणि समुद्र सपाटीला असणाऱ्या हवेच्या दाबाला 1 ॲटमॉस्फिअर असे म्हणतात. The atmosphere exists to about 16 km height. It further extends up to about 400 km. Air pressure decreases as one goes up in height from the sea level, and we know that the air pressure at the sea level is called as the 1 atmosphere. The atmospheric pressure at a point in air is equal from all sides. म्हणजे वातावरणीय दाब हवेतील एखाद्या बिंदूवरती हा सर्व बाजूंनी सारखा असतो. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या डोक्यावरही आपण वातावरणाचा दाब सतत बाळगत असतो आणि आपल्या शरीरातील पोकळ्यांमध्ये हवा असते आणि रक्तवाहिन्यांमध्ये रक्त असतं आणि त्यातला दाबसुद्धा हा वातावरणीय दाबा इतकाच असतो. याचाच अर्थ पृथ्वीच्या वातावरणाचा दाब हा समुद्र सपाटीपासूनच्या उंचीप्रमाणे बदलत जातो आणि आकृतीमध्ये सुद्धा आपल्याला हे सर्व गोष्टी लक्षात येतात की पृथ्वीच्या जवळ वातावरणाचा दाब हा जास्त असतो आणि जसजसं आपण दूर जाऊ तसतसा वातावरणीय दाब हा विरळ होत जातो. द अर्थ्स ॲटमॉस्फेरिक प्रेशर डिक्रीजेस विथ हाईट फ्रॉम द सी लेवल. यानंतरचा सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे की प्लावक बल म्हणजे काय. प्लावक बलचे 2 प्रकार पडतात, संतुलित व असंतुलित प्लावक बल. जर आपण आकृती पाहिली तर आकृतीमध्ये 2 बॉटल्स आहेत. त्यातील रिकामी बॉटल आहे ती अर्धवट तरंगताना दिसते, तर जी पूर्णपणे भरलेली बॉटल आहे ती पाण्यामध्ये बुडलेली आहे आणि पाण्यामध्ये ती खोलवरती गेलेली आपल्याला दिसते. याचाच अर्थ की जी बाटली भरलेली आहे पाण्याने तिच्यावरती खालच्या दिशेने गुरुत्वीय बल प्रयुक्त होतं आणि वरच्या दिशेनं एक बल प्रयुक्त होतं. हे जे वरून जे बल प्रयुक्त होतं ते एखाद्या पाण्यात किंवा एखाद्या द्रवामध्ये किंवा एखाद्या वायूत त्या वस्तूच्या वरच्या दिशेनं प्रयुक्त होत असतं किंवा त्याच्या आजूबाजूला जे घटक आहेत त्या सर्व घटकांच्या माध्यमातून त्या वस्तूवरती बल ॲप्लाय केलं जातं आणि अशाच पद्धतीनं पाण्यामध्ये किंवा द्रवामध्ये किंवा वायूमध्ये एखाद्या वस्तूवर वरच्या दिशेनं प्रयुक्त झालेल्या बलाला आपण प्लावक बल असं म्हणतो. आणि जेव्हा गुरुत्वीय बल आणि प्लावक बल हे दोनही बाजूंनी ॲप्लाय केलं जातं तेव्हा तिथे संतुलित प्लावक बल, त्याला संतुलित प्लावक बल असं म्हणतात. पण रिकाम्या बाटलीवरती वरून कोणत्याही पद्धतीचं बल ॲप्लाय होत नाही आणि त्यामुळे ती पाण्यावरती अर्धवट तरंगत राहते आणि इथेच असंतुलित प्लावक बल तयार होतं. The empty plastic bottle floats on the surface water. On the contrary, the bottle full of water floats inside water but does not go to the bottom. Hence, we know that the upward force acting on the object in water or other fluid or gas is called buoyant force, and there are 2 types of buoyant force, that is balanced buoyant force and unbalanced buoyant force. विद्यार्थी मित्रांनो, इट बिकम्स इझियर टू स्विम इन अ सी वॉटर दॅन इन फ्रेश वॉटर. म्हणजे समुद्राच्या पाण्यात पोहणं हे जास्त सोपं असतं कारण द डेन्सिटी ऑफ सी वॉटर इज हायर दॅन द डेन्सिटी ऑफ फ्रेश वॉटर.
म्हणजे समुद्राच्या पाण्याची घनता ही साध्या पाण्याच्या घनतेपेक्षाही जास्त असते. प्लावक बल हे दोन गोष्टीवरती अवलंबून असतं. बायंट फोर्स डिपेंड्स ऑन 2 फॅक्टर्स. पहिलं, वस्तूचे आकारमान. द्रवामध्ये बुडणाऱ्या वस्तूचे आकारमान जास्त असेल तर प्लावक बल जास्त असते. आणि दुसरा घटक आहे द्रवाची घनता. एखाद्या वस्तूची जितकी जास्त घनता तितके प्लावक बल जास्त असते. The buoyant force is more if the volume of the dipping object is more, and more the density of liquid, more is the force of buoyancy. विद्यार्थी मित्रांनो, यापुढील सर्वात महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे आर्किमिडीजचे तत्व. समोर आकृतीमध्ये पाण्यामध्ये एक आपल्याला दगड बुडवलेला दिसत आहे. दगड जेव्हा आपण पाण्यामध्ये बुडवण्याचा प्रयत्न करतो तेव्हा जेवढ्या वजनाचा दगड आहे तेवढ्याच वजनाचं पाणी हे भांड्याबाहेर फेकलं जातं. म्हणजेच दगडाचे वजन हे खालील दिशेनं प्रयुक्त होत असतं आणि त्यामुळेच खालील दिशेनं प्रयुक्त असलेलं एकूण बल हे कमी होतं. म्हणजेच पाण्यात दगड बुडाल्याने त्यावरील दिशेनं म्हणजे वरील दिशेनं प्लावक बल ह्या दगडावरती ॲप्लाय केलं जातं. जर तत्व आपल्याला सांगायचं झालं तर एखादी वस्तू द्रायूमध्ये अंशतः किंवा पूर्णतः बुडवल्यास त्यावरील दिशेनं बल प्रयुक्त होतं. हे बल त्या वस्तूनं बाजूला सारलेल्या द्रवाच्या वजना इतकं असतं. When the stone is sunk in water, a buoyant force acts it in the upward direction. The weight of the stone acts downwards. The principle states that when an object is partially or fully immersed in a fluid, a force of buoyancy acts it in the upward direction. This force is equal to the weight of the fluid displaced by the object. सो विद्यार्थी मित्रांनो, या घटकामध्ये आपण वातावरणीय दाब म्हणजे काय, वातावरणीय दाब कशामध्ये मोजतात, प्लावक बल म्हणजे काय, प्लावक बलांचे प्रकार कोणते आणि आर्किमिडीजचे तत्व या सर्व गोष्टी सविस्तरपणे अभ्यासल्यात. इन नेक्स्ट व्हिडिओ वी लर्न अबाउट न्यू टॉपिक. थँक्यू.